गाईस, आज आहे ब्लॉगिंग चॅनल माझा विक्रोळीच्या राजाचा पाठपूजन आहे. आज संध्याकाळी सकाळी व्हिडिओ काढलेली आहे मंडपाची आणि आज मी काढतो व्हिडिओ परत एकदा. मागच्या टायमा बोललेलो 29 तारखेला 8 ऑगस्ट पाठपूजन आहे विक्रोळीच्या राजाचा पण, आणि माझ्या मित्राचा पण बड्डे आहे आज. एकच दिवशी ठेवलीने शॉर्ट झाला माझा. आता भेटूया पण परत एकदा मंडपाच्या इथं. डेकोरेशन बघूया आपण. संध्याकाळी विक्रोळीच्या राजाचा पाठपूजन आहे. या विक्रोळीच्या राजाचा मोठा मंडप घातलेला आहे. डीजे सगळं सेटअप करून ठेवलेलं आहे. रात्रीच नाव येऊन ठेवलेलं आहे. त्या रिक्षाच्या मागे फक्त पाठ बीट ठेवलेलं आहे. संध्याकाळी फक्त पाठपूजन एकदम. तर बघा पाठ वरतीच ठेवलेलं आहे, खुर्चीच्या मागेच आहे. मला आता असं दाखवत आहे सकाळी सकाळी 7 वाजता. संध्याकाळी बघा एकदम फुल धमाल मस्ती, फुल राडाच होईल. कृष्णाने कधीच शक्तीने जग जिंकलं नाही, त्याने प्रेमाने मन जिंकलं. त्याच्या बासरीच्या प्रत्येक सुरात भक्तीचा श्वास होता आणि श्रीमद भगवद्गीतेच्या प्रत्येक शब्दात जीवन जगण्याचा मार्ग होता. त्याने शिकवलं, धर्मासाठी उभा राहा, पण अहंकारासाठी कधीच नाही. एका नव्या संकल्पनेसह तसेच बेस्ट समिती सदस्य माननीय उपेंद्र चव्हाण साहेब यांचे आगमन झालेले आहे. कंधार उत्सव समिती विक्रोळीचा राजा आपले सहर्ष स्वागत करीत आहे. तसेच चार्ली स्पोर्ट्स यांचे आमचे मित्र युगा शेट्टी तसेच त्यांचे सहकारी इथे उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचाही कंधार उत्सव समिती विक्रोळीचा राजा
सहर्ष स्वागत करीत आहे. आता आपल्या विक्रोळीचा राजा 2026 या टी शर्टचे अनावरण होणार आहे. ते अनावरण माननीय नगरसेवक भूपेंद्र सावंत यांच्या हस्ते आपण करणार आहोत. तरी सर्व कार्यकर्त्यांनी यायचंय पुढे. माननीय भूपेंद्र यांना मी विनंती करतो की त्यांनी टी शर्टचं अनावरण करायचंय. तसेच आमचे मित्र युगा अण्णा यांचे ते आगमन झालेले मंडळाच्या वतीने त्यांचे सहर्ष स्वागत. विक्रोळीचा राजा आलेल्या सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे. 2026 या टी शर्टचे अनावरण माननीय नगरसेवक तसेच बेस्ट समिती सदस्य उपेंद्र सावंत यांच्या हस्ते होणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी. गणपती बाप्पा मंगलमूर्ती विक्रोळीच्या राजाचा त्यावेळी आपल्याला 2000 आहे. त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी आपल्याला सहकार्य करायचं आहे. गेल्या वेळी आपले 1800 टी शर्ट गेले होते. यावेळी आपल्याला 2000चा टप्पा पार करायचा आहे. याची सर्व कार्यकर्त्यांनी नोंद द्यायची आहे. तसेच मी माजी नगरसेवक उपेंद्र सावंत यांना 2 शब्द बोलण्याची विनंती करतो. विक्रोळीच्या राजाचा विक्रोळीतील सर्व महिला पुरुष सर्व कार्यकर्ते रहिवासी आपल्याला माहितीच असेल की विक्रोळीचा राजा पण बऱ्याच ठिकाणी प्रसिद्ध आहे. जसं लालबागचा राजा प्रसिद्ध आहे तसा विक्रोळीचा राजा पण बरंच प्रसिद्ध आहे. आणि प्रसिद्ध कोणामुळे की ह्या मंडळाचे जेवढे इथे दिसतात सर्व कार्यकर्ते त्यांच्या मेहनतीने आणि त्यांच्या गणपतीच्या आशीर्वादाने हा विक्रोळीचा राजा प्रसिद्धीत आहे. आता तुमचे अध्यक्षांनी सांगितलं मागच्या वेळी 1800 मोड्या झालेल्या आहेत. ठीक आहे, यावेळी 2000 वेळ लागणार नाही, पण आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त पुढे जायचं आहे. त्यासाठी सर्वांची मेहनत ही जास्त करण्यासाठी आपल्याला सगळ्यांनी मंडळानं सहकार्य करायला पाहिजे. मंडळ सगळं कार्यकर्त्यांच्या जीवावर मंडळ चालतं हे सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. बरोबर आहे. आता मी पण लालबागला अध्यक्ष आहे. मी असतो कुठे विक्रोळीत, पण अध्यक्ष लालबाग आहे. का सांगायचं वेळेस तो की अध्यक्ष व्यवस्थित मजबूत असला की कार्यकर्ते त्याचे काम चांगले करत असतात. त्यामुळे तुम्ही जेवढं चांगलं काम करणार, तुम्ही जेवढी मेहनत करणार, त्याच्यावर विक्रोळीच्या राजाचं सगळं अवलंबून असतं. दुसरी गोष्ट तुम्हाला माहिती आहे, आपले 2 कपडे इथे उभे आहेत. 3 जण आहेत. अच्छा सॉरी, मला माहित नाही, पण ते मी भेटणार आहेत ना, त्यामुळे माझ्या लक्षात होतं. 3 नाही, सगळे खंबे तुम्ही आहेत. त्यामुळे विक्रोळीच्या राजाचं नाव चांगलं आहे. कार्यक्रम चांगले होतात, चांगले शिबिर घेतात. आणि तुमच्या सगळ्यांची जी इच्छा आहे की विक्रोळीच्या राजाचं मंडप व्हायला पाहिजे, हे मंडप होणार. त्याची काही तुम्ही काळजी करू नका. हे मंडप उपेंद्र सावंत
ते तुम्हाला बांधून देणार आणि ते बदलून आपले प्रयत्न चालू आहेत. त्याला मुंबईचा राजा यश नक्की देतील आणि देणार म्हणजे राजालाच तिथे बसायचं, त्यामुळे त्यालाच त्यांची काळजी आहे. त्यामुळे तुमचं सर्व काम पूर्णपणे नक्की होऊन जाईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मैत्रीचे बादशाह आम्ही.
लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा. आत्ता आलेलो आहे मी सकाळी 4:35 झालेले आहेत, 4:30 पाठपूजन आलेलो. बघा पाठपूजन आहे तसंच आहे. इको इथे राजा तिथे आहे. अजून तो आमचा मित्र हे बघा इकडे केलेलं सर्व. मस्ती केली आहे रात्री. आणि पाठपूजन मध्ये आम्ही लोकांनी जास्ती काय बोललं नाही. आम्ही सगळे आलोच नाही पूर्ण आम्ही. हे झालेलं आलोच नाही होता. त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये. जास्ती करणं होतं. व्हिडिओ जेवढे आम्ही लोकांनी काढले ते सर्व नाही केले तेवढ्यापुरतीच फक्त हे केलंय. त्या व्हिडिओ मध्ये जास्ती काय बोललं नाही. म्हणजे जेवढं काय चाललेलं होतं पाठपूजन तेवढं दाखवलंय बस. पाठ ठेवलेला आता पाठ गेला आहे आमचं तिथं गणपती बनायसाठी. जिकडे गेल्या वर्षी दिलेलं होतं पाठ तिकडेच आहे. ह्या वर्षी पण तुम्ही बघा 6 सप्टेंबर आणि तुम्ही पण या. सप्टेंबरला तुम्ही पण आमच्या आगमनाला या. लवकरच या. लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा. तनिष मुंबईला पण करा फॉलो. फेसबुकला पण तनिष पेवकल पण फॉलो करा. भेटू आपण 6 सप्टेंबरला. आम्ही ते शिव्या टाकतो, तुम्ही मनावर घेऊ नका. जरा कोण 18+ असेल ते तुम्ही बघू शकता. 18+ नसेल तुम्ही पहिली फुरसत मी निघलो असे लेपनो मात मी व्हिडिओ. ते तनिष पेवेकरला जास्ती झोप चढली. काय बोलणार त्याला. ते असं माहोल आहे बघा सकाळच्या टायमाला. 4:35 आलो तर आम्ही लवकर आलेलो असं बघायला गेलं तर थोडंसं. 2:20 ला आलो. 4 आम्ही थोड्या वेळ फिरलो बिरलो इकडे तिकडे. आणि मग तेव्हा आता हे बघा सकाळी गेलेलो आम्ही. हे नवीन बिल्डिंग बनलेली तिकडचं ते. व्हिडिओ मध्ये जास्ती बोललं नाही. आता बोलतोय ते बघा. आणि जर्सी पण एकदा बघून घ्या. ही बघून घ्या पाठपूजनची कशी जर्सी आहे या वर्षीची पाठपूजनची आहे. हे बघा हे बघा. आणि हा नवीन लोक आहे राजावाले. राजावाले आणि फॉलो करा दोन्ही पण अकाउंटला. सबस्क्राईब. विक्रोळीचा राजा ऑफिशियल आणि राजावाले अकाउंटला. भेटू आपण. बाय बाय.